मंत्रिपदामध्ये स्थान न मिळाल्यामुळे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी सुद्धा तीव्र अशी नाराजी दर्शवलेली आहे। मात्र आता आज विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना विजय शिवतारे हे अधिवेशन सोडून सासवडला आलेत। 2 ते 3 दिवसांमध्ये जे काही झालं त्यामुळे मूड गेला अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी दिली आहे। आपल्यासोबत माजी मंत्री आणि पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। बाप्पू, अधिवेशन सोडून तुम्ही पुरंदरला आलेला आहात, काय नेमकी? नाही, अधिवेशन सोडून आलो त्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे, आपण 2-3 दिवसात तर पाहिलं थोडासा मूड गेला। म्हणजे मी इलेक्शन झाली आणि ज्या दिवशी हातात सर्टिफिकेट आलं त्या दिवसापासून मुंबईत थांबून तिथली काही कामं आणि ह्या याच्यामध्ये होतं की थोडंफार संपर्कात राहिलं पाहिजे वगैरे। एलिजिबिलिटी झाला, कॉम्पिटन्सी आणि एलिजिबिलिटी म्हटलं तर नंबर 1ला मी असताना सुद्धा थोडा डावलला गेलो। त्याच्यामुळे असतील काय अडचणी एकनाथ शिंदे साहेबांच्या, त्यामुळे नाराज होतो। काय अडचण होती हे मला माहीत नाही, अडचण काय आहे ते आमच्या नेत्यांना माहीत आहे। त्यामुळे पण आता झालं, एक नाराजी व्यक्त झाली, कुटुंबातला प्रश्न आहे, पक्षाच्या शिस्तीच्या बाहेर जाणं हे देखील मान्य असणारे आम्ही सगळे कार्यकर्ते खूप रागावलेले होते कार्यकर्ते, कारण सगळ्यांची इच्छा होती, कुटुंबाची इच्छा होती। त्या दिवशी तर सगळं कुटुंब, मी कोणाला सांगितले नाही, अचानक सगळे लोक आले होते, नाती, मुली, त्याच्यानंतर सुना, हे सगळेच लोक आले होते। आणि टी व्हीच्या समोर जेव्हा अगदी हे झालं त्यावेळेस एखादा माणूस निधन पावल्यानंतर जी अवस्था असते तसा मातम तिथे झाला। तिथेच थोडंसं मी डिस्टर्ब झालो। अगोदर जर सांगितलं असतं 2 दिवसापूर्वी की काही अडचणी आहेत, थांबावं लागेल किंवा नाही होणार, काहीच वाटलं नसतं, काही म्हणजे काहीच वाटलं नसतं। कारण मी शिंदेसाहेबांना क्लिअर कट सांगून ठेवलेलं आहे अगदी 2-3 महिन्यापूर्वी की मला अपेक्षा पक्षाकडून काही नाही आहेत, मी पक्षासाठी काम करत राहणार, हे मी स्वतःहून सांगितलेलं। त्यामुळे काही अडचणी असत्या, ह्यानं द्यायचं त्यानं द्यायचं काय करायचं तर मी स्वतःहून सांगितलं असतं। त्या 2 दिवसापूर्वी मला सांगितलं असतं ना तर मी राग की चूक केली नसती। मी कुटुंबातला माणूस म्हणून स्वतःला समजतो या पक्षातला, त्यामुळे मी अजिबातच उलट होऊन कुठे अडचण येते तर मी म्हणून बोललो असतो माझ्याऐवजी हाला द्या म्हणून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।